जय हिंद फ्रेंड्स. क्वालिटी जी टेस्ट आहे आपली पार्ट 2 डिस्कशन आपण स्टार्ट करत आहे. क्वेश्चन नंबर 10 जो आहे महिला आरक्षण जे आहे ज्याला आपण काय म्हणतो नारी शक्ती वंदन विधेयक. नवीन संविधान नवीन संसदेमध्ये पारित केलेलं हे विधेयक आहे आणि खूप जे आहे हिस्टॉरिकल विधेयक आहे. या क्वेश्चन जे आहे 106th अमेंडमेंट ऍक्ट जे आहे हा जो झालेला आहे त्याला आपण 106वी घटना दुरुस्ती म्हणतो. या विषयावर जे आहे 6वी घटना दुरुस्ती 2023 मध्ये झालेली आहे. यावर हा क्वेश्चन सेट केला आहे. आता ही जी घटना दुरुस्ती झालेली आहे ही घटना दुरुस्तीमध्ये सर्वात पहिले हे समजलं पाहिजे की आर्टिकल 368 अंतर्गत ही घटना दुरुस्ती झाली. आता या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं आहे आपण महिला आरक्षण दिलेलं आहे. 1/3 1/3 महिला आरक्षण दिलेलं आहे. तर कशामध्ये दिलेलं आहे लोकसभा आणि जे आहे विधानसभा लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणि त्यानंतर जे आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली दिल्लीच्या विधानसभेमध्ये जे आहे 1/3 आरक्षण दिलं आहे. 3 ठिकाणी आपण आरक्षण दिलं आहे. लोकसभा विधानसभा व्यवस्थित लिहितो इथं विधानसभा आणि नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली यासाठी दिलं आहे. आता यासाठी जेव्हा आपण 1/3 आरक्षण दिलं तर हे समजलं पाहिजे की राज्यसभेमध्ये हे आरक्षण दिलेलं नाही आहे. विधान परिषदमध्ये हे आरक्षण दिलेलं नाही आहे. आणि ज्या युटी आहे त्या इतर युटी आहे तिथं हे आरक्षण नाही आहे. त्या युटीला विधानसभा आहे ते आरक्षण नाही आहे. दिल्लीला जे आहे विधानसभा आहे आणि दिल्लीच्या विधानसभेत हे 1/3 महिला आरक्षण दिलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे महिला आरक्षण देत असताना जे आहे इथं महिला आरक्षण दिलं आहे ठीक आहे. विमेन आरक्षण इथे विमेन आरक्षण आहे इथे विमेन इथे 1/3 आहे हे 1/3 आहे हे 1/3 आहे. लक्षात घ्या हे 3 हे असं त्रिकूट समजलं पाहिजे इथं. आणि हे 3 नवीन आर्टिकल ऍड झालेले आहे आणि एक सब आर्टिकल ऍड झालेला आहे. ठीक आहे व्यवस्थित लक्षात घ्या. बघा आता इथं जे आहे तर लोकसभेमध्ये SC आणि ST आरक्षण हे ऑलरेडी आहे. विधानसभेमध्ये सुद्धा SC आणि ST आरक्षण ऑलरेडी आहे. परंतु दिल्लीमध्ये जे आहे SC आरक्षण आहे फक्त ST आरक्षण नाही. कारण दिल्लीमध्ये ST पॉप्युलेशन 0 आहे. प्रॉपरली लक्षात ठेवा. हा पॉइंट उचलून टाकू शकतात ते. ठीक आहे. इथं ST आरक्षण इथं ST पॉप्युलेशनच नाही आहे दिल्लीमध्ये. म्हणून इथं जेव्हा आपण घटना दुरुस्ती पाहतो आता लोकसभेमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे SC आणि ST आरक्षण लोकसभेमध्ये यासाठी आर्टिकल कोणतं आहे 330. ठीक आहे 330 आहे. त्यामुळे महिला आरक्षणासाठी त्याच्या समोरचा आर्टिकल आहे. महिला आरक्षणासाठी कोणतं आर्टिकल आहे 330A. महिला आरक्षणासाठी लोकसभेमध्ये कोणतं आर्टिकल आहे हे बघा 330A. आता SC ST आरक्षण विधानसभेमध्ये यासाठी आर्टिकल कोणतं आहे 332 आर्टिकल आहे. त्यासाठी SC ST आरक्षण विधानसभेमध्ये सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये. ठीक आहे. आता याच्या समोरचं जे आर्टिकल आहे 332A महिला आरक्षणासाठी दिलं आहे. तसे कशामध्ये विधानसभेमध्ये. म्हणजे हे एक नवीन आर्टिकल ऍड झालं 330 आर्टिकल ऍड झालं. त्यानंतर 332A हे आर्टिकल ऍड झालं. आणि नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्लीला जो विशेष दर्जा दिलेला आपण नॅशनल आर्टिकल 239AA कॅपिटल आहे. आणि यामध्ये जे आहे जो सेक्शन 2 आहे त्यामध्ये जे आहे सेक्शन 2BA सेक्शन 2BB आणि सेक्शन 2BC. तर हे इथं जे आहे हे 3 सब क्लॉजेस ऍड झालेले आहे. आर्टिकल 239AA हे ऑलरेडी आर्टिकल आहे. हा क्लॉज ऑलरेडी आहे. त्यामुळे नवीन आर्टिकल जर म्हटलं कम्प्लिटली नवीन आर्टिकल तर 3 नवीन आर्टिकल ऍड झालेले आहे. म्हणजे 330A 332A आणि जे आहे तर इथे एक गोष्ट महत्वाची आहे की हे जे आरक्षण देत आहे आपण SC ST आणि अँग्लो इंडियन आरक्षण SC ST साठी आर्टिकल आहे 330 आणि 332. अँग्लो इंडियन साठी आरक्षण आहे 331 आणि 333. हे असं आरक्षण आहे. आणि समोर 334 मध्ये काय म्हटलेलं आहे आर्टिकल 334 मध्ये हे जे आरक्षण आहे SC ST अँग्लो इंडियन आरक्षण हे आरक्षण जे आहे 10 वर्षासाठी दिलं आहे. याला टाइम लिमिट आहे. अनलिमिटेड आरक्षण नाही आहे. आणि आता आपण घटना दुरुस्तीने हे आरक्षण फक्त SC ST साठी काय केलं आहे एक्सटेंड केलं आहे 10 वर्ष 2030 पर्यंत एक्सटेंड केलं आहे. आणि अँग्लो इंडियन साठी हे एक्सटेन्शन काय केलं आहे रद्द. तर अँग्लो इंडियन साठी जे आरक्षण होतं त्यासाठी कोणतं आर्टिकल आहे 331 लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन आणि 333
विधानसभेमध्ये एक अँग्लो इंडियन. जर पुरेसं प्रतित्व मिळालं नसेल त्यांची नियुक्ती होऊ शकते. लोकसभेत राष्ट्रपती आणि विधानसभेमध्ये राज्यपाल हे असं होऊ शकते. ते व्यवस्थित लक्षात घ्या. हा खूप किचकट मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला आर्टिकल 330A पासून किंवा 330 पासून तर 335 पर्यंत एकदम परफेक्ट पाठ पाहिजे. 100% आर्टिकल क्वेश्चन त्याच्यावर यावर्षी दिसत आहे. आता इथे जे आहे 334 आहे. 334 मध्ये काय म्हटलंय, SC ST आणि अँग्लो इंडियन आरक्षण 10% 10 वर्षाने एक्सटेन्शन. आता हे जे आहे तर हे रद्द केलेलं आहे. आता आपण काय केलंय की महिला आरक्षण 334A नवीन आर्टिकल ऍड केलंय 334. आणि हे महिला आरक्षण जे आहे तर 15 वर्षासाठी दिलं जाईल. जेव्हा लागू होईल ना ते किती वर्षापर्यंत लागू राहील, 15 वर्ष. आणि त्यानंतर मग एक्सटेन्शन वाढवत राहील. म्हणजे असं परमनंट आरक्षण नाही दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. इथं जे आहे आर्टिकल जे आहे समजले पाहिजे की कोणकोणते आर्टिकल ऍड झाले. तर जे आहे 106व्या घटना दुरुस्तीने एक 330A, त्यानंतर 332 आहे ए, त्यानंतर 334A हे कम्प्लिटली नवीन आर्टिकल ऍड झाले. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली जे ऑलरेडी 239AA आणि क्लॉज 2 हे पहिलंच होतं, त्यामध्ये आणखी ऍड झाले BA, BB आणि BC. ठीक आहे. हे आणखी एक्स्ट्रा जे आहे 3 सब क्लॉजेस काय झाले ऍड झाले. पण कम्प्लिटली नवीन आर्टिकल किती ऍड झाले, ते आहे 3 आर्टिकल ऍड झाले. इथे हे समजणं आवश्यक आहे ही जी नारी शक्ती वंदन जी योजना आहे, हे जे विधेयक आहे 106वी घटना दुरुस्ती 2023 तर जे आहे थोडंसं याच्यात डिटेलमध्ये बघा. पण नॅशनल कॅपिटल टेरिटरीमध्ये SC साठी आहे, ST ने. कसं आहे, SC ST आरक्षण जेवढं काही राहील जे पहिलेच ऑलरेडी आपण दिलेलं आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये, तर त्या SC ST मध्ये सुद्धा जे आहे 1/3 SC काय असेल, महिला असेल. 1/3 ST काय असेल, महिला असेल. म्हणजे ओव्हरऑल 1/3 महिला आरक्षण आहे. परंतु SC ST मध्ये सुद्धा काय असेल, SC जर समजा 9 जागा असेल SC च्या, तर त्यातल्या 3 जागा कोणासाठी असेल, SC महिला. समजा जे आहे 6 जागा ST साठी असेल त्या राज्यात, तर मग त्यातल्या 1/3 म्हणजे 2 जागा कोणासाठी असेल, ST साठी. हे ओव्हरऑल 1/3 महिला आरक्षण तर दिलं, पण SC ST मध्ये सुद्धा काय केलं आपण, सब 1/3 केलं त्याला. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे जे आहे अपूर्ण जे आहे क्लॉज समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं जे आहे तर हे जे आरक्षण आहे त्याला नॅचरली ज्या ही घटना दुरुस्ती आहे या आर्टिकलमध्ये, त्यामुळे याच्यामध्ये त्याला घटना दुरुस्ती लागेल. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विशेष बहुमताने पारित करावं लागेल आणि राष्ट्रपती सही लागेल. राष्ट्रपती सही करणं घटना दुरुस्ती विधेयकावर बंधनकारक असते. ठीक आहे. आता पहिले महिला आरक्षण विधेयक 1996 मध्ये HD देवेगौडा सरकारने जे आहे मांडलेले आहे पहिले. ठीक आहे. मग इथं जे आहे आता पहिले महिला आरक्षण विधेयक जे आहे आता इथं जे आहे मांडलेले आहे. स्टेटमेंट काय बरोबर आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, सत्य नसलेली म्हटलेलं आहे. याला गोला करायचा आणि त्याच्या डोक्यावर लिहायचं असं क्रॉस. ठीक आहे. या विधेयकाविरुद्ध लोकसभेत 2 सदस्यांनी विरोधी मतदान केले, परंतु राज्यसभेच्या सर्व सदस्यांनी एकमताने जे आहे मंजुरी दिली. हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. आता लोकसभेमध्ये जे आहे तर 400 जे आहे 454 लोकांनी ज्याला समर्थन दिले आणि 2च लोकांनी विरोध केला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण राज्यसभेत जेवढे लोक प्रेझेंट होते त्या सर्व सदस्यांनी मतदान केलंय. सर्व सदस्यांनी आहे. 245 जी राज्यसभेची स्ट्रेंथ आहे, टोटल स्ट्रेंथनी याला संमत दिली नाही. त्यामुळे जेवढे लोक प्रेझेंट होते त्यांनी मतदान केलेलं आहे. जेवढे लोक प्रेझेंट होते त्या सर्वांनी एकमतानं मतदान केलं आहे. कोणीच विरोध केला नाही. पण सर्व उपस्थित नव्हते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे स्टेटमेंट काय होते रॉंग. आर्टिकल 334 नुसार हे आरक्षण 15 वर्षांनी लागू राहील. तर 334 नाही 334A. ठीक आहे. हे आरक्षण सर्व राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांना लागू राहील. हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. कोणते स्टेटमेंट आहे मग BCD हे स्टेटमेंट काय, हे याचं काय आन्सर आहे. ठीक आहे. आपण जे आहे दिल्ली नॅशनल कॅपिटल टेरिटरीसाठी जे आहे SC ही तरतूद काय दिली आहे तिथं, ST साठी तरतूद इथं नमूद नाही आहे. ठीक आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा दिलेल्या. ठीक आहे. हा एक भाग काय महत्वाचा आहे. नेक्स्ट जे आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण विशेष अधिवेशन स्पेशल सेशन हा शब्द जे आहे यावेळेस न्यूज मध्ये होता. स्पेशल सेशन जे आहे ते एक लक्षात घ्या. स्पेशल सेशन हा शब्द जे आहे संविधानात कुठेही नमूद नाही. स्पेशल सिटिंग लोकसभेची बोलावली पाहिजे राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्यासाठी. तर स्पेशल सिटिंग विशेष बैठक हा शब्द आहे संविधानामध्ये. शब्द कोणता आहे, विशेष बैठक, ते लोकसभेची. ठीक आहे. कारण की राष्ट्रीय आणीबाणीला संमती देण्यासाठी जे आहे संसदेमध्ये विशेष बहुमत लागतं आणि राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्यासाठी फक्त लोकसभा का लागते आणि ते लोकसभेमध्ये फक्त साधं बहुमत लागते रद्द करण्यासाठी. त्यामुळे
352 मध्ये जे आहे विशेष बैठक आहे, विशेष सेशन हे कुठेही नाही, याचं उत्तर कोणतं आहे? यापैकी नाही. स्पेशल सेशन हे याचा काही संबंध नाही आहे. आर्टिकल 182 डिलिमिटेशन बद्दल आहे. डिलिमिटेशन हे मतदारसंघाचे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पुनर्सीमन, परिसीमन म्हणतो, डिलिमिटेशन. तर ते जे आहे हे नाही आहे, इथं कन्फ्यूज होऊ नका. हे विशेष बैठक शब्द आहे, विशेष सेशन नाही आहे. विशेष बैठक वेगळी असते. हे जे विशेष सेशन आहे, आतापर्यंत जेव्हा राज्यसभा लोकसभा जे महत्वाचे हिस्टॉरिकल इव्हेंट्स होते भारताला स्वातंत्र्य भेटल्यापासून तर आजपर्यंत, तेव्हा बोलावलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, राज्यसभेचे सभापती व उपसभापती हे दोन्ही पदे जर रिक्त असेल, व्याकरण शब्द असताना उपसभापतीच्या पॅनलचा सदस्य सभागृहाचा सभापती राहू शकतो. रॉंग. एक लक्षात घ्या बघा. आता काय म्हटलेलं आहे इथं, काय म्हटलेलं आहे? राज्यसभा म्हटलंय. आता बघा, राज्यसभा आहे आणि लोकसभा आहे. राज्यसभेला जे आहे चेअरमन आहे आणि डेप्टी चेअरमन आहे. इथं स्पीकर आहे आणि इथं काय डेप्टी स्पीकर आहे. आता हे दोघं जर समजा अब्सेंट असेल, दोघंही जर अब्सेंट असेल किंवा हे दोघं अब्सेंट असेल, तर काय असतं, तर डेप्टी चेअरमनचं एक पॅनल नियुक्त केलं जाते. हे जे चेअरमन आहे राज्यसभेचे, डेप्टी चेअरमनचं जे आहे 6 जणांचं पॅनल नियुक्त केलं जाते. आणि हे दोघं जर अब्सेंट असेल तर या 6 पैकी एक व्यक्ती काय होतो, मग चेअरमन म्हणून काय करतो, अध्यक्ष स्थान भूषवतो राज्यसभेचं. ठीक आहे, लक्षात घ्या. अब्सेंट असेल तर, आणि हे जर दोघं जण अब्सेंट असेल तर लोकसभेचं जे पॅनल असते, पॅनल हे डेप्टी स्पीकरचं असते. 10 जणांचं पॅनल असते डेप्टी स्पीकर. आणि या 10 पैकी एक व्यक्ती काय करतो, मग हे दोघं जण अब्सेंट असेल तर स्पीकर म्हणून प्रिसाइड करतो. ठीक आहे, लक्षात घ्या. परंतु हे अब्सेंट नाही तिथं. इथं जर हे व्हॅकंट असेल किंवा हे दोन्ही पद रिक्त असेल, दोघांचा काही जरी जे आहे राजीनामा दिला किंवा पद खाली झालं, तर इथं व्हॅकंट जर असेल तर मग जे आहे नवीन जे आहे स्पीकर, नवीन चेअरमनची काय लागते, निवडणूक घ्यावी लागते. तर जे आहे कोणी जे प्रिसाइड करू शकत नाही. इथं भाग आहे म्हणजे स्टेटमेंट काय रॉंग आहे. इथं व्हॅकंट शब्द आहे, इथं जर अब्सेंट शब्द असताना तर मग बरोबर असतं. राज्यसभेची उपसभापतीच्या पॅनलमध्ये 6 सदस्य नियुक्ती केली जाते आणि लोकसभेच्या उपाध्यक्षाच्या पॅनलमध्ये 10 सदस्य नियुक्ती केली जाते. हे 2 स्टेटमेंट काय बरोबर, सत्य विचारलेले आहे तर 2 विधानं काय बरोबर आहे. तर उत्तर काय, बी उत्तर. आता कुठला क्वेश्चन होता हा? 12. क्वेश्चन नंबर 13. नंबर 13 मध्ये आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन 13. लोकसभेची कार्यपद्धती व कामकाजाच्या नियमानुसार सत्य विधाने निवडा. आता आपल्याला जे आहे की लक्षात घ्या, तर 373 लोकसभेचा जो रूल नंबर आहे, मगाच जे आहे पहिल्या पार्ट मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर 373 नुसार कोणत्याही सदस्याचे वर्तन अत्यंत उच्छृंखल असल्यास त्यांना अध्यक्ष अधिवेशनाचा उर्वरित कालावधी म्हणतो साठी निलंबित राहावे लागते. आणि 374 मध्ये काय दिलंय, अध्यक्षांच्या व सभागृहाच्या विशेषाधिकाराचा अवमान करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करता येते. तर असं कुठलंही स्टेटमेंट इथे जे आहे क्वेश्चन नंबर 13 काय विचारलेलं आहे, याचं जे आहे आता लक्षात घ्या. 373 जे आहे, तर हे जे अध्यक्ष व सभागृहाच्या विशेषाधिकाराचा अवमान जर केला सदस्य रद्द करता येते, हे कोणतं सेक्शन आहे, 373 आहे. आणि हे जे आहे 374, हे दोघं एकमेकांना काय करा, चेंज करा. हे 373 न लिहिता इथं 374 करा आणि हे 374च्या ऐवजी इथं 373 करा. ठीक आहे, हे दोन्ही स्टेटमेंट काय रॉंग आहे. तुम्हाला काय विचारलंय, सत्य विचारलंय. उत्तर काय असेल, कोणतंही सत्य नाही. याचं डी हे काय असेल, उत्तर असेल. हे सेक्शन पाहून घ्या, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सभागृहाच्या विशेषाधिकारात जर उल्लंघन केलं त्याचं सदस्यत्व रद्द सुद्धा करता येतं. परंतु निलंबित करायचं असेल तर एक तर त्या दिवसासाठी निलंबित होतं, नाही तर जो अधिवेशनाचा काळ आहे त्या काळासाठी निलंबित करता येते. पण विशेषाधिकार जर उल्लंघन झालं तर सदस्यत्व सुद्धा रद्द करता येऊ शकते, जर हे असेल तर. म्हणून हे म्हणजे एक्सचेंज करून टाका. ठीक आहे, असं हे स्टेटमेंट जे आहे सेक्शन न्यूज मध्ये आहे, म्हणून मी याच्यावर काय केलंय, क्वेश्चन सेट केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर जे आहे 14. कोणत्या अनुच्छेद आर्टिकल नुसार राष्ट्रपतींना मागासवर्गीयांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा अधिकार आहे? तर हे 340 लक्षात ठेवा. आर्टिकल 340. ठीक आहे, या अंतर्गत राष्ट्रपतीला जे आहे
मागासवर्गीय जे आहे यांच्या परिस्थिती चौकशी करण्याचा काय आयोग स्थापन करण्याचा काय अधिकार आहे. ओके. नंबर जे आहे 15 आर्टिकल 239A3A नुसार कोणत्या राज्य सूचीतील विषयावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. आता जे आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता आर्टिकल 239AA ठीक आहे, दिल्लीला विशेष दर्जा, दिल्लीला विशेष दर्जा. त्याचा आता आपण जे आहे जेव्हा महिला जे आहे शक्तिवंदन अधिनियम जे होतं, एक गोष्ट लक्षात घ्या. संसद आणि संविधान यांनी केलेला कायदा याला अधिनियम म्हणतात आणि कार्यकारी मंडळाने जे कायदा केलेला असतो त्याला विधिनियम म्हणतात. प्रदत्त विधिनियम हा शब्द पाहिला असेल. प्रदत्त विधिनियम हा शब्द कशामध्ये कायद्याच्या व्याख्येत काय काय येतं कायद्यामध्ये आर्टिकल 13 क्लॉज 3 प्रदत्त विधिनियम हे सुद्धा कायदा याच्या व्याख्येमध्ये येतं. आता तेव्हा जे आहे ना ही गोष्ट पहिले 3 होते, हे सार्वजनिक व्यवस्था, जमीन आणि पोलीस हे 3 होते. आता सेवा सुद्धा त्या अंतर्गत काय केलंय, राज्य विषयावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. कोणता सेवा हा नवीन ऍड केला आहे. त्याचं उत्तर काय असेल. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे अयोग्य. आता अयोग्यमध्ये जे आहे तर न्यायमूर्ती गीता मित्तल मणिपूरमधील हिंसाचार जे आहे हिंसाचार या विषयावर जे आहे स्थापन केली आहे. श्याम बेनेगल सिनेमॅटोग्राफिक कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्या विषयावर जे आहे श्याम बेनेगल समितीच्या शिफारशीनुसार केली आहे. न्यायमूर्ती रोहिणी आयोग ठीक आहे, रोहिणी ओबीसीचं गटांच्या व उपवर्गीय म्हणजे सब कॅटेगरीज ऑफ ओबीसी रोहिणी आयोग जो खूप सारा महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि न्यायमूर्ती रंजना देसाई हे स्टेटमेंट काय रॉंग आहे, कारण की केंद्र सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोड या विषयावर स्थापन केली नाही. तर कोणत्या सरकारने आहे, उत्तराखंड राज्य सरकारने स्थापन केली आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड या विषयावर. त्यामुळे ही जी आहे जोडी काय रॉंग आहे. नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे दक्षता हे अभियान कोणत्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केले आहे. तर जे आहे मिशन कर्मयोगी म्हणून जे आहे मिशन कर्मयोगी ते कार्मिक मंत्रालयाचं आहे, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल या मंत्रालयाचं जे आहे मिशन कर्मयोगी अंतर्गत आय गॉट एक प्लॅटफॉर्म जे आहे स्थापन केलेला आहे की ज्यामध्ये प्रशासनामध्ये असलेले जेवढे काही सिव्हिल सर्व्हिसेस आहे महत्त्वाचे पद आहे त्यांना जे आहे ऑनलाईन ट्रेनिंगसाठी आय गॉट प्लॅटफॉर्म. आता त्यामध्ये जे आहे दक्षता अभियान कशासाठी प्रशासकीय सुधारणा त्याचं उत्तर जे आहे तर ऑप्शन 2. ठीक आहे. हा तर इथे जे आहे लक्षात घ्या दक्षता अभियान. नेक्स्ट जे आहे आता इथे जे आहे यावेळेस जे आहे ही गोष्ट खूप जास्त न्यूज मध्ये आहे. आता इथे आपण एक चौकट नेहमी जे आहे चर्चेत घेतोच की नबाम रेबिया विरुद्ध उपसभापती 2015 ची केस आहे. सर्वोच्च न्यायालयाचा खटला निकाल खालील कोणत्या आर्टिकल संबंधी आहे. आता जे आहे तर राज्यपालाचे स्वेच्छाधिकार या विषयावर काय सर्वात जास्त याच्यावर भर दिलाय. राज्यपालाचे स्वेच्छाधिकार आपण आहे हे लक्षात घेतलेलं आहे की आर्टिकल 74 75 आर्टिकल 163 164 चौकट लक्षात असू द्या. हे बघा राष्ट्रपतीच्या जे आहे राष्ट्रपतीला पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाने सल्ला द्यावा 74. ठीक आहे. 75 मध्ये काय केंद्राचं मंत्रिमंडळ पंतप्रधानाची नियुक्ती मंत्र्याची नियुक्ती मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार वगैरे वगैरे मंत्रिमंडळाच्या तरतुदी ज्यांना केंद्राच्या 75 मध्ये. इथं 163 राज्यपालाला जे आहे राज्याच्या मंत्रिमंडळाने सल्ला द्यावा किंवा राज्यपाल वेगळाही विचार करू शकतात. तर राज्यपालाचे जे विशेषाधिकार आहे ठीक आहे सॉरी स्वेच्छाधिकार ठीक आहे हे जे स्वेच्छाधिकार आहे तर हे आर्टिकल 163 मध्ये नमूद आहे. 163 मध्ये तसं राष्ट्रपतीचे नाही आहे. 164 कशासाठी आहे राज्याचं मंत्रिमंडळ. आता 74 मध्ये जे आहे की 44व्या घटनादुरुस्तीने काही गोष्टी ऍड केल्या आहेत. 74 मध्ये एखादं विधेयक जर पुनर्विचार जर परत पाठवलं आणि पुनर्विचार ते परत आलं तर राष्ट्रपतीला संमत देणं काय बंधनकारक आहे. ज्याला तात्पुरता नकाराधिकार राष्ट्रपतीला लावण्याचा अधिकार दिला आहे. 44वी घटनादुरुस्ती 74 मध्ये झालेली आहे. असं इथं नाही आहे 163 मध्ये की जर राज्यपालाकडे जर एखादं विधेयक पाठवलं किंवा एखादा सल्ला दिला आणि पुनर्विचारासाठी जर परत जर समजा पुनर्विचार करून जर परत आला तर मग काय करायचं. तर तिथं तो विषय निर्माण झालाय की पुनर्विचार करून जर पुन्हा जर सल्ला आला तर आता रिसेंट जे जजमेंट आलेलं आहे
त्यामध्ये म्हटलं की पुनर्विचार करून जर तो सल्ला आला असेल तर मग राज्यपालावर बंधनकारक राहील, असंही स्टेटमेंट आलेलं आहे. या नबाम रबिया केसमध्ये 163 राज्यपालाचे स्वेच्छाधिकार याच्यावर काय केलंय, भर दिलेला आहे. मग ही 2015ची केस आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि मग आता सभागृह जे आहे, सभागृह कधी बोलवायचं, सभागृह डिझॉल्व्ह कधी करायचं, हे जे निर्णय आहे हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घ्यावे आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक राहील राज्यपालावर, असं त्यामध्ये काय केलंय, म्हटलेलं आहे. ठीक आहे. असं नबाम रबिया. केशवानंद भारती यांनी खालील कोणत्या कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले? आता केशवानंद भारती केस जे आहे 24 एप्रिल 1973ची केस आहे. केशवानंद भारती खटला विरुद्ध केरळ राज्य सरकार. ठीक आहे, हा खटला आहे. आता या खटल्याला जे आहे 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहे ते मोजून घ्या. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना हा खटला परीक्षेला येऊ शकतो. आणि या खटल्यात जे आहे कोणाविरुद्ध, केशवानंद भारती जे आहे, जे मठपती होते, ठीक आहे, म्हणजे केरळामध्ये जो मठ होता, ठीक आहे, तर त्या मठाची जी प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी जी आहे, ती संपत्ती जी आहे सरकारने केरळ जमीन सुधारणा कायदा या अंतर्गत ताब्यात घेतली होती. 1963चा जे आहे हा कायदा आहे. आणि यामध्ये जी घटना दुरुस्ती आहे, ठीक आहे, आता जे आहे यामध्ये जी घटना दुरुस्ती केलेली आहे, तर ती घटना दुरुस्ती आहे 29वी घटना दुरुस्ती 1972. हे दोन आहे, हे लक्षात घ्या, हे दोन आहे. आता जे आहे म्हणजे केशवानंद भारती केस अंतर्गत केशवानंद भारतीने काय कशाला चॅलेंज केलं होतं, हा कायदा, आणि 29वी घटना दुरुस्ती 1972. कारण हे घटना दुरुस्ती कॅसेट झाली का हा केरळ जे जमीन सुधारणा कायदा आहे हा 9व्या परिशिष्टात टाकला. कोणत्या? 9वे परिशिष्ट आर्टिकल 31B अंतर्गत जे येतं ना त्यामध्ये टाकला. म्हणजे 9व्या परिशिष्टात जर कायदा टाकायचा असेल तर संसदेला घटना दुरुस्ती करावी लागते. ठीक आहे, म्हणून हे चॅलेंज करण्यात आलं. ठीक आहे, पण हे चॅलेंज केल्यानंतर मग सुप्रीम कोर्टनं सर्वांची जी आहे तपासणी केली. 24वी घटना दुरुस्ती तपासली, 25वी तपासली आणि 26वी तपासली. आणि ह्या घटना दुरुस्त्या कधी आल्या? 1971 मध्ये. असं लक्षात घ्या. म्हणजे केशवानंद भारती केसच्या अगोदर काय आहे की केरळचा जो जमीन सुधारणा कायदा 1963 आणि 29वी घटना दुरुस्ती 1972, ज्या अंतर्गत केरळचा कायदा काय केला, 9व्या परिशिष्टात टाकला, याला चॅलेंज केलं केशवानंद भारतीने. मग त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टनी जे आहे या घटना दुरुस्ती सुद्धा काय केली, घटनात्मकता तपासली. आणि 25वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहितच आहे 1971 मध्ये आहे. या अंतर्गत कोणतं आर्टिकल ऍड झालं? 31C ऍड झालं. 25वी घटना दुरुस्ती 1971. हे लक्षात ठेवा. यामध्ये जे आहे काय झालं हे बघून घ्या, परीक्षेला येऊ शकते. ठीक आहे, कारण एवढे वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळे जे आहे परीक्षेला बनतं. मग आता हा केशवानंद भारती केस जे आहे त्यामध्ये मूलभूत चौकटीची संकल्पना दिली. ठीक आहे, आणि मूलभूत चौकटीची संकल्पना सर्वप्रथम जे आहे जस्टिस मुदोळकर यांनी मांडली होती. कोणत्या खटल्यामध्ये? सज्जन सिंग खटल्यामध्ये 1965. परंतु ती कायदा नाही बनली होती. कायदा कधी बनली? केशवानंद भारती केस 1973 मध्ये कायदा बनली. ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याला 7-6 म्हणजे सर्वात मोठा बेंच आजपर्यंत कॉन्स्टिट्यूशन जो बेंच आहे ना केशवानंद भारती केसमध्ये होता. आणि त्यामध्ये 7-6 या बहुमताने ती जे आहे तो जजमेंट दिला होता. त्यामुळे आता जर तो कॅन्सल करायचा असेल तर नेक्स्ट बेंच जे आहे 13 पेक्षा काय पाहिजे, मोठा पाहिजे, असं असतं. त्यामुळे खूप स्ट्रॉंग जे स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर जे आहे 20. लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या. उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीची तारीख सभापती निश्चित करतात. स्टेटमेंट बरोबर आहे. सध्या न्यूज मध्ये होतं. सभापतीच्या इलेक्शनची तारीख राष्ट्रपती सिलेक्ट करतात आणि लोकसभेचे उपाध्यक्ष आहे ना, तर इथं जे आहे सभापती नाही पाहिजे, इथं अध्यक्ष शब्द पाहिजे. प्रिंटिंग एरर आहे, लक्षात घ्या तेवढा. स्टेटमेंट बरोबर घ्या. ते सभापतीच्या अधीन असतात. ठीक आहे, हे स्टेटमेंट काय रॉंग आहे, म्हणजे सबऑर्डिनेट नसतात, ते थेट सभागृहाला जबाबदार असतात. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. संसदीय समितीचे जर सदस्य असेल कोण? लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणजे डेप्टी स्पीकर, तर ते जेव्हा त्यांची नेमणूक होते तेव्हा ते आपोआप पदसिद्ध अध्यक्ष असतात त्या समितीचे. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. लास्ट टाइम एक प्रश्न आला होता, लोकसभेचे स्पीकर जे आहे हे कोणकोणत्या संसदीय समित्याचे अध्यक्ष असतात? कामकाज समिती, त्यानंतर जे आहे सल्लाविषयक समिती,
नियम समिती, याचे जे आहे लोकसभेचे स्पीकर काय असतात, अध्यक्ष असतात, बाकीचे याच्यामध्ये नसतात. ठीक आहे. तर हे जे आहे स्टेटमेंट काय करा, बरोबर घ्या. म्हणजे कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे याचं काय विचारलेलं आहे लक्षात घ्या, आणि कोणते विचारलं आहे बरोबर विचारलेलं आहे असं. बरोबर आहे ACD काय वाटतं 4 जे आहे याचं उत्तर काय 4. नेक्स्ट जे आहे खालीलपैकी जे आहे खालील विधानांचा विचार करा. घटना दुरुस्ती विधेयकासाठी राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक असते. स्टेटमेंट काय रॉंग स्टेटमेंट, आवश्यक नसते. राष्ट्रपतीची पूर्वसंमती संसद स्तरावर 3 विधेयकाला आणि राज्य स्तरावर 1 विधेयकाला लागते. संसदेमध्ये कोणकोणत्याला लागते, आर्टिकल 3 अंतर्गत टाकलं असेल विधेयक, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं नाव, सीमा, नवीन राज्य काही स्थापन करायचं असेल तर. त्यानंतर जे आहे धनविधेयक मांडण्याच्या अगोदर पूर्वसंमती लागते. धनविधेयक आर्टिकल 110. आणि जे आहे वित्तीय विधेयक प्रकार पहिला, हे जर मांडायचं असेल तर राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. घटना दुरुस्ती लागत नाही. आणि स्टेट लेवलला जे आहे एकाच विधेयकाला लागते. तर समजा राज्याला आंतरराज्य व्यापार व वाणिज्य आर्टिकल 301 आणि 304 यावर जर रेस्ट्रिक्शन टाकायचं असेल एखाद्या राज्याला, ठीक आहे, तर मग जे आहे त्या राज्याला त्या राज्य विधिमंडळात ते विधेयक जर पारित करायचं असेल तर पहिले कोणाला विचारावं लागते, राष्ट्रपतीला विचार. राष्ट्रपती जर पूर्वसंमत दिली तर मग त्या राज्याला आंतरराज्य व्यापार व वाणिज्यावर रेस्ट्रिक्शन टाकता येते. म्हणजे कसं आहे, आपण भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार आर्टिकल 191G पाहिलं होतं. 1G त्यामध्ये व्यापार, व्यवसाय, वाणिज्य व धंदा करण्याचे काय स्वातंत्र्य आहे, मूलभूत अधिकार आहे. म्हणून आर्टिकल 301 अंतर्गत त्याला काय करतो आपण, सपोर्ट करतो. राज्याला नाही लावतात, पण राज्याला जर लावायचं असेल तर मग राष्ट्रपती पूर्वसंमती घ्यावी लागते. म्हणून हे पूर्वसंमतीमध्ये 4च गोष्टी येतात, 3 वर आणि 1 खाली. आता इथं जे आहे धनविधेयक राष्ट्रपतीकडून पुनर्विचारासाठी परत करता येत नाही, पण ते फेटाळले जाऊ शकते. ठीक आहे, म्हणजे पुनर्विचार लावता येत नाही. ठीक आहे, परत करता येते पण ते फेटाळले जाऊ शकते. म्हणजे आर्टिकल 21 सॉरी क्वेश्चन नंबर जे आहे 21. ठीक आहे, आता जे आहे पुनर्विचार बघा. आता लक्षात घ्या बघा, राष्ट्रपतीला जे आहे ना, राष्ट्रपतीला सही करास लागते. सही करणं जे आहे बंधनकारक असते, म्हणजे करास लागते. हे एकच विधेयक असते 24व्या घटनादुरुस्तीनुसार. घटनादुरुस्ती विधेयक एकच विधेयक असं असते त्यावर सही करास लागते. सही करास लागते, बस एकच आहे. नकाराधिकार लावता येत नाही. नकाराधिकार लावता येत नाही. इथं 2 विधेयक आहे. कोणकोणते, घटनादुरुस्ती विधेयकावर नकाराधिकार लावता येत नाही आणि धन विधेयकावर नकाराधिकार लावता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर जे आहे पुनर्विचारासाठी जे आहे परत नाही पाठवता येत. पुनर्विचारासाठी एक आहे घटनादुरुस्ती विधेयक आणि दुसरं कोणतं आहे, धन विधेयक. हे सुद्धा पुनर्विचारासाठी परत पाठवता येत नाही. परंतु धन विधेयकावर सही करावंच लागते असं काही कुठं बंधनकारक नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं धन विधेयक जे आहे राष्ट्रपती पुनर्विचार परत करता येत नाही, पण ते फेटाळले जाऊ शकते. फक्त वित्त विधेयक 75 दिवसाच्या आत म्हणजे संसदेने संमत करून राष्ट्रपतीची संमत देणे तयार करणे आवश्यक आहे. आता बजेटमध्ये 2 विधेयक असतात. एक वित्त विधेयक असते ज्यामध्ये संचितीमध्ये आपण पैसे जमा करतो, त्यामध्ये कराचे प्रस्ताव वगैरे असतात, टॅक्स प्रपोजल. आणि दुसरं असते जे आहे संचितीमधून पैसे काढण्यासाठी, ज्याला म्हणतो विनियोग विधेयक. विनियोग विधेयक आर्टिकल 114. पण ते वित्त विधेयक जे असतं ना, वित्त विधेयक बजेटमधलं, ते किती दिवसात पास करायला लागते, 75 दिवसाच्या. ठीक आहे, इथं एक वित्त विधेयकाला असते. म्हणजे दुसरं जे विनियोग विधेयक असते तिथं काही नसते असं. ठीक आहे, मग इथं 2 स्टेटमेंट काय बरोबर आहे. तर उत्तर कोणतं असायला पाहिजे, फक्त बी आणि आता इथे जे आहे नंबर जे आहे 22 जे आहे राज्यघटनेच्या पहिल्या दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते बदल करण्यात आले. ठीक आहे, तर इथे जे आहे क्वेश्चन नंबर 22, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या प्रगतीत राज्याची भूमिका कलम 15 अन्वये समाविष्ट करण्यात आली. ठीक आहे, तर बरोबर पहिली घटना दुरुस्ती. ठीक आहे, 9वे अनुसूची जोडण्यात आली. बरोबर. ठीक आहे, आर्टिकल जे आहे 31B नवीन आर्टिकल ऍड झालं.
आणि 31A सुद्धा जे आहे याच घटना दुरुस्तीने ऍड झाला आहे. पहिली घटना दुरुस्ती 31A. तर 31B अंतर्गत कोणतं परिशिष्ट आहे? 9वे परिशिष्ट. आताच बघितलं आपण. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी नागरिकत्व हा निकष करण्यात आला. तर हेही स्टेटमेंट काय बरोबर आहे. पहिली घटना दुरुस्ती महत्वाची आहे म्हणून आपण त्यावर एक विशेष क्वेश्चन काय केला सेट केला. ABC. नेक्स्ट. पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज पेसा हा कायदा आहे 1996 संबंधी. आता आपल्याला एक माहित आहे की 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आपण जी आहे आणली. 73वी घटना दुरुस्ती भाग 9 पंचायत राज. 74वी जी आहे 9A कॅपिटल नगरपालिका. परंतु ह्या घटना दुरुस्त्या जे शेड्यूल एरिया आहे याला शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया. 5वं परिशिष्ट म्हणजे शेड्यूल एरिया आणि 6वं परिशिष्ट म्हणजे ट्रायबल एरिया. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांना डायरेक्टली लागू नाही आहे. मग लागू शेड्यूल एरिया जे आहे जे 11 राज्यांमध्ये आहे, सॉरी 10 राज्यांमध्ये आहे, त्यांना लागू करण्याच्या अगोदर आपण पेसा कायदा केला आहे. पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया म्हणजे पंचायत अनुसूचित क्षेत्राचा विस्तार अधिनियम 1996. पंचायत राज मंत्रालय. आता क्वेश्चन नंबर जे आहे पंचायत राज मंत्रालय हे राज्यांमध्ये पेसाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी नोडल मंत्रालय आहे. ऑब्विसली पंचायत राज. भारतीय राज्यघटनेत पंचायतशी संबंधित भाग 11 मधील तरतुदी 10 राज्यांच्या अनुसूचित क्षेत्रापर्यंत वाढवण्यास तरतूद आहे. आता भाग 11 नाही आहे तर इथं परिशिष्ट 11 आहे. पंचायत राज परिशिष्ट कोणता आहे? 11 आहे आणि भाग कोणता आहे? 9 आहे. हे स्टेटमेंट काय ते रॉंग. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला दारूबंदी लागू करण्याचा किंवा कोणत्याही मादक पदार्थाच्या विक्री व सेवनाचे नियमन किंवा प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. आता एक लक्षात घ्या पेसा ऍक्ट अंतर्गत ग्रामसभा जी कन्सेप्ट आहे ना ग्रामसभा ते आपण आर्टिकल जे आहे 243 मध्ये घेतो आणि 243A मध्ये 243 मध्ये ग्रामसभेची व्याख्या आहे. ठीक आहे. 243A मध्ये ग्रामसभेला जे आहे स्थापन करणं राज्यांवर काय बंधनकारक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रामसभा जी आहे ना या ग्रामसभा याला खूप अधिकार दिलेले आहेत. कायदेविषयक कार्यकारी विधी विषयक दिलेला आहे. अर्धन्यायविषयक अधिकार दिलेले आहे. ठीक आहे. आणि काही ट्रायबल एरियामध्ये आणि शेड्यूल एरियामध्ये जे डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करतो आपण महत्वाच्या त्याच्यात जे आपण टॅक्स बद्दलचे सुद्धा अधिकार दिले आहे. या ग्रामसभेला अधिकार खूप दिला आहे. म्हणजे इव्हन आउटसाइडर जे लोक असतात आदिवासी एरियामध्ये जातात त्यांच्या एंट्रीवर ज्या रेस्ट्रिक्शन लावण्याचे अधिकार आपण ग्रामसभेला दिले आहे. मनी लेंडर वगैरे असतात ना त्यांच्या त्यामुळे याला अधिकार खूप दिलेले आहे. म्हणून याचं स्टेटमेंट झालं नाही जनरली राईट स्टेटमेंट असतं. तो स्टेटमेंट काय राईट आहे. म्हणजे उत्तर काय असेल आहे क्वेश्चन थर्ड ऑप्शन. क्वेश्चन नंबर जे आहे 24. आता जे आहे हा क्वेश्चन का टाकला मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त नियुक्ती राष्ट्रपती समिती त्या राष्ट्रपती सल्ल्यानुसार करतील असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या संदर्भात खालीलपैकी कोण या समितीचे. आता ही जी सुप्रीम कोर्टनं जे समिती सांगितली होती आर्टिकल 324 अंतर्गत जे आहे की चीफ इलेक्शन. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये किती आहेत? 3 जण आहेत. त्या तिघांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्याने? मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. हे तर पूर्ण राजकीय जे आहे अपॉइंटमेंट असते. सुप्रीम कोर्टने यामधला राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी एक समिती सांगितली की आता राष्ट्रपतीने जे आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार केलं पाहिजे. या समितीचे अध्यक्ष कोण असेल? PM. त्यानंतर कोण असेल? विरोधी पक्षनेता कोणाचा? लोकसभेचा. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हे 3 जणांची समिती असेल आणि या समितीच्या शिफारशीने राष्ट्रपतीने जे आहे तर या 3 जे आहे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनरची नियुक्ती केली पाहिजे. आता जे आहे केंद्र सरकारने ही समिती कॅन्सल केली आणि आता ही जी समिती आहे जे केंद्र सरकारनं जे आता कायदा केला याच्या नियुक्तीबद्दल या समितीमध्ये काय केलं? PM ठेवले, विरोधी पक्षनेते ठेवले आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे कॅन्सल केलं आणि इथं काय केलं? कॅबिनेट मंत्री जे आहे राहील आता. ठीक आहे. केंद्र सरकारचे किती जण झाले? PM आणि कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्री कोण नियुक्त करेल? PM. विरोधी पक्षनेत्याकडून लोकसभेतून. इथं वाद चालला या समितीच्या ज्या आहे कंपोजिशन बद्दल वाद चाललाय. सुप्रीम कोर्ट असं म्हणते आणि संसदेनं कायदा करून समिती अशी केली.
ठीक आहे. तर इथं जे आहे लक्षात घ्या, इथं जे आहे क्वेश्चन नंबर जे आहे 24 तर काय असेल, प्रधानमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि भारताचे सरन्यायाधीश म्हणजे कोणतं उत्तर असेल, हे उत्तर असेल. ठीक आहे, एक लक्षात घ्या. कसं असते बघा, तुम्ही हे बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करताना तेव्हा करंट अफेअर जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा सोबत हातोहात पाहिलं पाहिजे की पुस्तक आणि क्लास नोट्स मध्ये काय आहे. हातोहात पाहिलं पाहिजे, तोच लक्षात घ्या. जे आहे क्वेश्चन नंबर 25, भारतातील अंमलबजावणी ईडी बद्दल जे आहे खालील कोणत्या कायद्याअंतर्गत मनी लॉन्ड्रिंग आणि उल्लंघनाच्या गुन्ह्याचा तपासात महत्वाची भूमिका बजावते. आता ईडी जे आहे वर्षभर जे आहे न्यूजमध्ये आहे, त्यामुळे कोणकोणते कायदे, तर मनी लॉन्ड्रिंग, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अधिनियम, MLA म्हणतो आपण, 2002चा कायदा आहे. ठीक आहे, जे ब्लॅकचे व्हाईट करतो ना, मनी लॉन्ड्री, पैसे धुणे, परकीय चलन यांचे संरक्षण व तस्करी प्रतिबंधक अधिनियम 1974, फरारी आर्थिक अपराध अधिनियम 218 आणि परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम 1999. आता हे 4 कायदे आहे. तर चारही कायद्यामध्ये जे आहे तर कोणत्या कायद्याचं उल्लंघन झालं. आता हे सर्व कायदे, आता ईडी हे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आहे. ईडी हे बिगर संविधानिक आणि बिगर वैधानिक संस्था आहे. ईडी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? वित्त मंत्रालय. सीबीआय, त्यानंतर CVC, CVC, UPSC हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? मिनिस्ट्री ऑफ पर्सनल, कार्मिक मंत्रालयाअंतर्गत येतं. लक्षात घ्या, CBI, CVC कार्मिक मंत्रालय, गृह मंत्रालय नाही, लक्षात घ्या. तर हे ईडी वित्त मंत्रालयाअंतर्गत येतं आणि हे आर्थिक गुन्हे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस जे आहे इन्व्हेस्टिगेट करतं. पण हे चारही कायदे यामध्ये येतात. तर काय कोणतं ऑप्शन जे आहे, तर 4th ऑप्शन. ठीक आहे, असं 4th ऑप्शन आन्सर. क्वेश्चन नंबर जे आहे 26. आता इथे जे आहे भारताचे महान्यायवादी महाधिवक्ता यांच्या पदाचा कार्यकाळ राज्यघटनेत निश्चित केलेला नसतो. एक्झॅक्ट किती आहे त्यांचा ते दिलेलं नाही आहे. ठीक आहे, निश्चित केलेला आहे नसतो, परंतु भारताचे महान्यायवादी यांचे मानधन घटनेने निश्चित केले आहे. यांचा कार्यकाळ नाही दिलेला आहे. ठीक आहे, परंतु यांचे मानधन घटनेने निश्चित केलेले आहे. रॉंग स्टेटमेंट आहे. यांचं सर्व काही कोण निश्चित करते? राष्ट्रपती. आणि खाली कोण निश्चित करते? राज्यपाल. लक्षात घ्या. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, ते रॉंग स्टेटमेंट आहे. भारताचे महान्यायवादी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असतात. हे खूपच रॉंग आहे, हे पास नाही लागत. असं जर रॉंग असलं, आता हे 2 स्टेटमेंट काय रॉंग आहे. ठीक आहे, थोडं ऑप्शन सेट करताना जे चुकलेलं आहे. ABC म्हणजे ए म्हणजे 1 समजा. राज्यघटनेत कलम 76 सॉलिसिटर जनरल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचा उल्लेख आहे म्हणते, नाही आहे. म्हणजे अटॉर्नी जनरलच्या सबऑर्डिनेट कोण असतात? सॉलिसिटर जनरल आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल. तर हे जे आहे संविधानात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 76 मध्ये जे आहे महान्यायवादी आहे. महान्यायवादी हे संविधानिक पद आहे, परंतु हे 2 नाही आहे. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट काय विचारलंय? बरोबर विचारलेलं आहे. त्यामुळे हे काय बरोबर आहे. ठीक आहे, असं. ठीक आहे, ते जे आहे एक पार्ट 2 आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या संविधानाचे उर्वरित क्वेश्चन आपण डिस्कस करू. थँक्यू.